दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार भक्तो. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे भक्ती आणि चमत्काराचा महासागर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्याय 14वा. हा अध्याय का महत्त्वाचा आहे तर या अध्यायाला संकटनाशक अध्याय मानलं जातं. जेव्हा जेव्हा भक्तांवर संकट येतं तेव्हा गुरु त्यांना कसं वाचवतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच हा अध्याय. या अध्यायात सायनदेव नावाच्या भक्ताची आणि क्रूर राजाची कथा आहे. या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की जर डोक्यावर सद्गुरूंचा हात असेल तर साक्षात मृत्यू सुद्धा तुमचा बालही बाका करू शकत नाही. चला तर मग श्रवण करूया अध्याय क्रमांक 14वा. कथेची सुरुवात होते वासुब्रोहेश्वर नावाच्या गावातून. तिथे सायनदेव नावाचे एक निष्ठावान ब्राह्मण राहायचे. ते श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे परमभक्त होते. सायनदेव हे तिथल्या एका यवन राजाच्या पदरी नोकरीला होते. हा राजा अतिशय क्रूर होता. त्याचा स्वभाव असा होता की दरवर्षी तो एका ब्राह्मणाचा वध करायचा. ब्राह्मणाला छळण्यात त्याला आनंद मिळायचा. एके दिवशी काय झाले, राजाला सायनदेवावर राग आला. त्याने सेवकांमार्फत सायनदेवांना निरोप पाठवला की ताबडतोब दरबारात हजर व्हा. सायनदेवांना कळून चुकलं की आज आपला शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी राजाने आधीच एका ब्राह्मणाचा वध केला होता आणि आता सायनदेवाचा नंबर होता. सायनदेव प्रचंड घाबरले. मृत्यूचा भय त्यांना सतावू लागलं. घरी बायको मुलांचा निरोप घेऊन रडत रडत ते घराबाहेर पडले. पण दरबारात जाण्याआधी त्यांना आपल्या आईची म्हणजेच सद्गुरूंची आठवण आली. त्यांनी ठरवलं की मरण्याआधी एकदा स्वामींचं दर्शन घ्यावं. सायनदेव धावत धावत कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर आले. तिथे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अनुष्ठान करत होते. सायनदेवांनी धावून जाऊन स्वामींचे चरण धरले आणि ते ओक्साबोक्षी रडू लागले. त्यांनी स्वामींना सांगितले, महाराज, आज माझा मृत्यू निश्चित आहे. तो क्रूर राजा मला मारून टाकेल. मला वाचवा. मी तुमच्या चरणाशी आलो आहे. भक्ताची ही अवस्था पाहून करुणासागर स्वामींचे मन हेलावले. त्यांनी सायनदेवाच्या डोक्यावर हात ठेवला आणि अतिशय गंभीर आवाजात म्हणाले, अरे सायनदेवा, तू घाबरतोस कशाला? ज्याचा रक्षक मी आहे त्याला जगातील कोणती शक्ती मारू शकत नाही. तू निसंकोचपणे राजाकडे जा. तो तुला मारणार नाही, उलट तुझा सन्मान करेल. सद्गुरूंच्या शब्दांनी सायनदेवाच्या मनातील भीती पळून गेली. ज्याच्या पाठीशी साक्षात सद्गुरू आहेत त्याला कसली भीती? सायनदेव आत्मविश्वासाने राजाच्या दरबाराकडे निघाले. सायनदेव दरबारात पोहोचले. राजा सिंहासनावर बसला होता आणि रागाने लाल लाल झाला होता. सायनदेवांना बघताच तो ओरडणार होता. पण अचानक एक चमत्कार झाला. जेव्हा राजाने सायनदेवाकडे बघितले तेव्हा त्याला सायनदेवाच्या जागी एक तेजस्वी तपस्वी दिसू लागला. राजाला भ्रम झाला की नक्की हे सायनदेव आहेत की एखादे देवदूत. सद्गुरूंच्या कृपेने राजाची बुद्धी पलटली. त्यांचा राग कुठल्या कुठे पळून गेला. जो राजा सायनदेवांना मारण्यासाठी बसला होता तो अचानक सिंहासनावरून उठून उभा राहिला. त्याने सायनदेवांना आदराने नमस्कार केला. तो म्हणाला, अरे सायनदेवा, तुम्ही तर थोर आहात, मला माफ करा. राजा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने सायनदेवांना नवीन वस्त्र, दागिने आणि धन देऊन त्यांचा सन्मान केला. ज्या हाताने तो शिक्षा देणार होता त्याच हाताने त्याने सायनदेवाचा गौरव केला. हा केवळ आणि केवळ श्री नरसिंह स्वामींच्या शब्दांचा प्रभाव होता. दरबारातून सुटका झाल्यावर सायनदेव घरी गेले नाहीत तर ते धावत पुन्हा नदीकाठी स्वामींकडे आले. त्यांनी मिळालेले सर्व धन, वस्त्र आणि दागिने स्वामींच्या चरणी अर्पण केले. ते म्हणाले, महाराज, हे सर्व तुमचे आहे. आज मला पुनर्जन्म मिळाला तो केवळ तुमच्यामुळेच. तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले, सायनदेवा, मी तुला आधीच सांगितले होते की भक्ताचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. तू राजाची चाकरी सोडून दे आणि ईश्वराच्या सेवेत राहा. स्वामींनी सायनदेवांना आशीर्वाद दिला की तुझ्या वंशजावर माझी कृपादृष्टी सदैव राहील. तर भक्तांनो, हा गुरुचरित्रातील 14वा अध्याय. या अध्यायाचा सार इतकाच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही अनेक भक्त जेव्हा नोकरीत अडचण येते, वरिष्ठांचा त्रास होतो किंवा कोर्ट कचेरीची कामं असतात तेव्हा या 14व्या अध्यायाचे पारायण करतात. स्वामींवर श्रद्धा असेल तर संकटाचे रूपांतर संधीमध्ये होते. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या आयुष्यात असा काही अनुभव आला आहे का? आला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच दिव्य कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.